नमस्ते, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते मजेत असताल. आज मी तुम्हाला फोटक्स ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. डायरेक्ट कपड्यावर एकदम सोपी पद्धत आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईबर करा. हे बघा, आता 80 सेंटीमीटर अस्तर आहे. आता मी हे डायरेक्ट कटिंग करणार आहे. आता हे मी फोल्ड केलं, फोल्ड झालं आणि आता मापे टाकू. सदोतीसचं माप आहे. तर मग आता 37चं माप असल्यामुळे आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा. तर आता हा छातीचा चौथा भाग 37. तर मग आता इथे आपण ते असा डबल फोल्ड करायचा आणि परत फोल्ड करायचा. तर छातीची घडी आली आहे वन साईड 9.5 प्लस त्याच्यामध्ये आपण 2 किंवा 1.5 इंच मार्जिन टाकणार आहे. तर हे बघा, 9.5 आपली घडी आली आणि 2 इंच मी इथे मार्जिन टाकलं. आपला गळा रुंदी 2 किंवा 2.5 घेऊ शकता. मी 2.5च टाकते प्रत्येक ब्लाऊजला. जर कुणाचं शोल्डर उतरत असेल तर मग मी 2 टाकते. आणि आपले शोल्डर आहे 3चा. समोरचा गळा आहे 6चा. मुंडा घेर 6. आणि इथे 1.5. हा फोटक्स ब्लाऊज आहे. आणि आता आपण हे अगोदर कटिंग करून घेऊ. ही आपण कटिंग करून घेतली आणि आता हे आपलं गळा रुंदी कट करायची. तर गळा रुंदी आहे 6. आता हे शोल्डर आपले बंद आहेत, तर हे वेगळे करून घ्यायचे. आता हा समोरचा पार्ट हा वेगळा करायचा आणि पाठीमागचा वेगळा करायचा. तर ही खालीवर घडी आहे. तर ही वरची जी घडी आहे ती पाठीमागची आणि हे जर जास्त, हे अर्धा इंच जास्त आहे ना, हे समोरचं. वेगळं इथं आता क्रॉसपट्टी टाकायची 3.5ची. ही आपली क्रॉसपट्टी. आणि इथे मुंडा घेर आपला 6चा आहे. तर आता इथं आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं.
कारण हे आपला समोरचा भाग आहे. आता टक्स टाकायचे. टक्स टाकायचे 4.5. हा आपला पहिला टक्स, हा आपला दुसरा टक्स, हा आपला तिसरा टक्स आणि हा आपला चौथा. हे आकाराने टक्स टाकायचे. एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसतो. आणि हे आता आपण कटिंग करू. एकदम सोपी पद्धत आहे. ज्याला टेप कळत नाही त्याला पण समजेल या पद्धतीने. हा आपला मागचा भाग. आता मागचा गळा आपला साडे 11चा. तर मग गळ्याला आकार इथून द्यायचा म्हणजे गोल असा. हे आपण कट करून घेऊ. झालं आपलं पाठीमाग. तर आता तुम्हाला एक सांगते मी, ही घडी आपण खालीवर घेतली होती कारण जेव्हा आपण ही क्रॉसपट्टी जॉईंट करतो इथे, तेव्हा इथे टिप जाते आणि इथं पण टिप मारावं लागते. त्याच्यामुळं ही घडी थोडीशी इथं असते ना, ही वरती शिवण्यात जाते. आणि मग हे शिवल्याचं तयार झाल्याच्या नंतर मग याला परफेक्ट फिटिंगला बस. फिटिंग येण्यासाठी खाली वर घडी करायची. आता जेव्हा आपण इथं हे ठेवतो तेव्हा ही क्रॉसपट्टी अर्धा इंच खाली येणार. मग शिवल्याच्या नंतर ही क्रॉसपट्टी याला जॉईंट होऊन ती बरोबर फिटिंगला बरोबर बसून जाईल. त्याच्यामुळं घडी खालीवर करायची. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईबर आणि कमेंट करा. धन्यवाद.